नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपस्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण टाईम अँड वर्क हा टॉपिक शिकणार आहोत. टाईम अँड वर्क यामध्ये आपण आज बेसिक कन्सेप्ट शिकणार आहोत, त्याला सॉल्व कसं करायचं. ठीक आहे. टाईम अँड वर्कमध्ये बघा, बेसिक आहे टोटल वर्क. टोटल वर्क कसं काढायचं ते इम्पॉर्टंट आहे. टोटल वर्क कसं काढतात टाईम अँड वर्कमध्ये? टोटल वर्क इक्वल टू काय असतं तुमचं? नंबर ऑफ डेज इंटू इफिशियन्सी. टाईम अँड वर्कच्या प्रत्येक क्वेश्चनमध्ये टोटल वर्क माहीत असणं गरजेचं आहे. टोटल वर्क कसं काढतात? तर टोटल वर्क काय असणार आहे? नंबर ऑफ डेजला इफिशियन्सीनं मल्टिप्लाय केलं की तुम्हाला टोटल वर्क भेटून जातं. इफिशियन्सी म्हणजे काय असते? तर इफिशियन्सीला पर डेचं वर्क म्हणतात. इफिशियन्सी म्हणजे काय? तर पर डे वर्क. ज्यावेळेस टोटल वर्क तुमचं कॉन्स्टंट असेल, ज्या कंडिशनमध्ये टोटल वर्क हे कॉन्स्टंट असेल, त्यावेळेस नंबर ऑफ डेज जे असतात ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात इफिशियन्सीला. ज्यावेळेस तुमचं टोटल वर्क हे कॉन्स्टंट असेल, त्या कंडिशनमध्ये नंबर ऑफ डेज हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात इफिशियन्सीला, आणि इफिशियन्सी ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते नंबर ऑफ डेजला. कधी? ज्यावेळेस तुमचे टोटल वर्क जे असणार आहे ते कॉन्स्टंट असेल त्यावेळेस. रेशोच्या कंडिशनमध्ये बघा, जर तुमचं टोटल वर्क कॉन्स्टंट असेल, मीन्स सेम असेल, तर डेजचा जर रेशो सपोज 3:2 असेल, तर त्यांच्या इफिशियन्सीचा रेशो काय असणार? जस्ट रिव्हर्स, म्हणजेच 2:3. काय काय बघितलं आपण? टाईम अँड वर्कमध्ये टोटल वर्क महत्त्वाचं आहे. टोटल वर्क कसं काढतात? तर नंबर ऑफ डेजला तुम्ही इफिशियन्सीनं मल्टिप्लाय केलं तर काय भेटतं तुम्हाला? टोटल वर्क भेटतं. टोटल वर्क म्हणजे टोटल वर्क कॉन्स्टंट असेल, त्या कंडिशनमध्ये नंबर ऑफ डेज हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात इफिशियन्सीला, आणि इफिशियन्सी हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते नंबर ऑफ डेजला. रेशोच्या कंडिशनमध्ये जर टोटल वर्क तुमचं कॉन्स्टंट असेल, त्या कंडिशनमध्ये जर डेजचा रेशो 3:2 असेल, तर इफिशियन्सीचा रेशो जस्ट अपोजिट असणार, म्हणजेच काय असणार आहे? 2:3 असणार. एक आपण एक्झाम्पल घेऊन समजू. सपोज एक क्वेश्चन घेऊ आपण. पी ह्या व्यक्तीला एक काम कंप्लीट करण्यासाठी 10 दिवस लागतात, आणि क्यू ह्या व्यक्तीला तेच काम कंप्लीट करण्यासाठी 15 दिवस लागतात. पी ह्या व्यक्तीला एक काम कंप्लीट करण्यासाठी 10 दिवस लागतात, आणि क्यू ह्या व्यक्तीला तेच काम कंप्लीट करण्यासाठी 15 दिवस लागतात. तर दोघांना मिळून ते काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतील? जर पी आणि क्यूनं मिळून काम कंप्लीट केलं तर ते काम किती दिवसात कंप्लीट होईल असं विचारले आपल्याला. मग आता बघा, याला सॉल्व कसं करायचं? पहिलं काम कंप्लीट करताना मला टोटल वर्क काढून घ्यायचं. टाईम अँड वर्कचा जर क्वेश्चन असेल तर त्या कंडिशनमध्ये जे काही डेज दिले असणार आहे, जे काही टाईम पिरियड असेल, त्या टाईम पिरियडचा तुम्हाला काय घ्यायचा आहे? LCM घ्यायचा. आणि तो LCM असेल तो असणार आहे तुमचं टोटल वर्क. जो काही LCM असणार आहे ते काय असणार आहे? तुमचं टोटल वर्क. मग आता पी आणि क्यूचा LCM किती येईल? म्हणजे पीला एक काम कंप्लीट करण्यासाठी 10 दिवस लागतात, आणि क्यूला तेच काम कंप्लीट करण्यासाठी 15 दिवस लागतात. तर ह्या दोघांचा LCM घ्या. 10 आणि 15चा LCM किती असेल? 30 घेऊ आपण. जर LCM 30 असेल तर ह्या दोघांचं टोटल वर्क किती असणार आहे? 30 युनिट. ह्या दोघांचं टोटल युनिट वर्क किती असणार आहे? 30 युनिट. मग ह्यांची पर डेची इफिशियन्सी किती येईल? किती येईल बघा. 30 युनिट काम कंप्लीट करण्यासाठी पीला 10 दिवस लागतात, तर पीचं पर डेचं वर्क किती असणार आहे? 3. कसं काढायचं? टोटल वर्कला जर डेजनं डिवाईड केलं तर काय भेटते तुम्हाला? इफिशियन्सी भेटते. सेम 30 युनिट काम कंप्लीट करण्यासाठी क्यूला 15 दिवस लागतात, तर क्यूचं पर डेची इफिशियन्सी किती असेल? 30/15 म्हणजे 2 युनिट. तर क्वेश्चन काय विचारलं आहे आपल्याला? की पी आणि क्यूनं मिळून, दोघांनी मिळून जर सोबत काम कंप्लीट केलं तर ते काम किती दिवसात कंप्लीट होईल? मग काम किती आहे आपल्याकडे? 30 युनिट. कुणाला करायचं आहे? पी आणि क्यूला करायचं आहे. मग पी एका दिवसात 3 युनिट काम करतो, आणि क्यू एका दिवसात 2 युनिट काम करतो, तर दोघंजण मिळून ते काम किती दिवसात कंप्लीट करतील? तर मग 30 युनिट काम. पी आणि क्यूची इफिशियन्सी, पीची आहे 3, क्यूची इफिशियन्सी आहे 2, तर हे 30 युनिट काम कंप्लीट करण्यासाठी 3 + 2 इफिशियन्सी कंबाईन होणार आहे 5. तर 30 युनिट काम कंप्लीट करण्यासाठी दोघांना मिळून किती दिवस लागतील? तर 30/5 म्हणजेच 6 दिवस लागतील. 30/5 किती येणार आहे? 6 दिवस.
तर पी आणि क्यूला मिळून दोघांना मिळून जर ते काम कंप्लीट केलं तर ते काम तुमचं 6 दिवसात कंप्लीट होणार आहे. हा एक वे आहे. दुसरा वे कसं सॉल्व्ह करायचं बघा. ज्यावेळेस तुम्हाला सिंगल डेज दिले असतील दोघांची सेपरेट आणि दोघांचे कंबाईंड डेज विचारले असतील तर त्याला एक शॉर्टकट आहे. त्या शॉर्टकटनं पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कसं सॉल्व्ह करायचं, पीला एक काम कंप्लीट करण्यासाठी 10 दिवस लागायलेत आणि क्यूला तेच काम कंप्लीट करण्यासाठी 15 दिवस लागायलेत. तर क्वेश्चनमध्ये विचारले की पी आणि क्यूनं मिळून सोबत काम केलं तर ते काम किती दिवसात कंप्लीट होणार आहे. जर दोघांचे कंबाईंड डेज काढायचे असतील तर त्यासाठी काय करायचं बघा, शॉर्टकटमध्ये दोघांचा वरी काय करायचं, डेजचा गुणाकार करायचा, म्हणजे पीला 10 दिवस आणि क्यूला 15 दिवस आणि खाली काय करायचं, डिनॉमिनेटरला दोघांचे डेजची ॲडिशन करायची. 10 + 15 किती होणार आहे, तर 25 होणार आहे. तर दोघांचे मिळून डेज किती येतील, ला डिवाईड करा. 5 × 5 = 25, 5 × 2 = 10, 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, म्हणजेच किती येणार आहे आन्सर 6 डेज. ही अल्टरनेट मेथड आहे. या मेथडनं जरी केलं तर आन्सर सेम येईल आणि LCMनं केलं तरी आन्सर सेम येईल. वापस अजून एक मेथड बघणार आहोत आपण बघा. थर्ड मेथड आहे. थर्ड मेथडमध्ये काय करायचे, तुम्हाला पीला काय दिलं होतं, तुम्हाला पीला एक काम कंप्लीट करण्यासाठी 10 दिवस लागत होते आणि क्यूला तेच काम कंप्लीट करण्यासाठी 15 दिवस लागत होते. तर विचारलं होतं पी आणि क्यूला मिळून ते काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतील असं विचारलं होतं. थर्ड मेथडमध्ये काय करायचे, तुम्हाला त्यांचं 1 डेचं वर्क काढायचं आहे. त्यांचं 1 डेचं वर्क काढून घ्यायचं. मग बघा, पूर्ण काम कंप्लीट करण्यासाठी पीला 10 दिवस लागले तर पीचं 1 डेचं वर्क किती असणार आहे, 1/p. सेम क्यूला पूर्ण काम कंप्लीट करण्यासाठी 15 दिवस लागले तर क्यूचं 1 डेचं वर्क किती असणार आहे, क्यूचं 1 डेचं वर्क किती असेल तर 1/q. मग बघा 1/p + 1/q म्हणजे दोघांचं 1 डेचं वर्क इक्वल्स टू दोघांचे डेज कंबाईन विचारले की पी आणि क्यूला मिळून किती दिवस लागले तर 1/p + q. तर या मेथडनं पण तुम्ही काढू शकता. मग पीला किती दिवस लागलेत तर 1/p म्हणजे 1/10 + 1/q म्हणजे किती असणार आहे 1/15 इक्वल्स टू दोघांचे कंबाईन दिवस. मग काय करायचं आता, हे 10 आणि 15चा LCM घ्यायचा. 10 आणि 15चा LCM खाली किती येईल 30. 30 बनवण्यासाठी 10ला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल 3नं. जर खाली 3नं मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 3नं मल्टिप्लाय करा. 1 × 3 3. इथं 15ला 30 बनवण्यासाठी 2नं मल्टिप्लाय करावं लागेल. वर पण न्यूमरेटरला 2नं मल्टिप्लाय करा. किती येईल 1 × 2 2. तर दोघांचे कंबाईन दिवस किती येतील 3 + 2 5, 5/30 म्हणजेच किती असणार आहे 1/6. आलेला फ्रॅक्शन फक्त रिव्हर्स करायचा म्हणजेच किती असणार आहे आन्सर 6 डेज. तर या मेथडनं पण तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. 3 मेथड बघितले आपण. तिन्ही मेथडपैकी कुठल्याही मेथडनं आपण ह्याला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये एक 6 व्यक्ती आहे आणि त्याला एक काम कंप्लीट करण्यासाठी 30 दिवस लागतात आणि Y हा व्यक्ती आहे त्याला तेच काम कंप्लीट करण्यासाठी 20 दिवस लागतात. तर क्वेश्चन विचारला X + Y दोघांना मिळून ते काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतील. आपण LCMनं बघू. LCMनं कसं कंप्लीट करतो, LCM दोघांचा LCM घ्यायचा. LCM काय असणार आहे 30 आणि 20चा 60 येईल. तर या दोघांचं टोटलवर किती भेटलं तुम्हाला 60 युनिट. मग 60 युनिट काम करण्यासाठी Xला 30 दिवस लागतात तर त्याची पर डेची इफिशियन्सी किती असणार आहे 2. आणि 60 युनिट काम करण्यासाठी Yला 20 दिवस लागतात तर Yची इफिशियन्सी किती असेल 60/20 म्हणजेच 3. तर विचारलं क्वेश्चनमध्ये X आणि Y दोघांना मिळून ते काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतील. काम किती आहे, कसं काढायचं, डेज त्यांचे दोघांचे टोटल वर्क डिवायडेड बाय इफिशियन्सी. टोटल वर्कला जर तुम्ही इफिशियन्सीनं डिवाईड केलं तर त्यांचं काय भेटतात, डेज भेटतात. डेज कुणाचे काढायचे आहेत, X आणि Yचे दोघांचे कंबाईन दिवस काढायचे आहेत. टोटल वर्क किती आहे तुमच्याकडे 60 युनिट आहे. कुणाला करायचं आहे, दोघांना X आणि Yला. दोघांची इफिशियन्सी किती आहे, Xची पर डेची इफिशियन्सी 3 आहे आणि Yची पर डेची इफिशियन्सी 3 आहे. तर दोघांची मिळून कंबाईन इफिशियन्सी किती असेल 3 + 2 5. तर दोघांना मिळून किती वेळ लागेल 60/5 म्हणजेच 12 दिवस. जर दोघांनी मिळून ते काम कंप्लीट केलं तर ते काम किती दिवसात कंप्लीट होणार आहे 12 दिवसात. एक मेथड झाली. दुसऱ्या मेथडनं कसं करतो आपण, Xचे सेपरेट दिवस दिले आणि Yचे सेपरेट दिवस दिले तर दोघांचे डेज काढायचे असतील तर कसं काढतो आपण, दोघांचे डेज काढायचे असतील तर वर काय करायचं X आणि Yचा गुणाकार करायचा आणि खाली X + Y करायचं. मग X × Y किती होईल 30 × 20 डिवायडेड बाय X + Y म्हणजे 30 + 20 किती होईल खाली 50. तर हा 0 कटला, हा 0 कटला, 5 जर डिवाईड केलं तर 5 × 1 = 5, 5 × 6 = 30, 6 × 2 किती होणार आहे
12 दिवस. म्हणजे एक्स आणि वायला दोघांना मिळून ते काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतील? तर 12 दिवस लागतील. नेक्स्ट टाईप बघू आपण. सपोज दुसरा क्वेश्चन दिला, एक्स आणि वाय दोघांना मिळून एक काम कंप्लीट करण्यासाठी 20 दिवस लागलेत आणि एकट्या वायला तेच काम कंप्लीट करण्यासाठी, इथे एक्स आणि वाय दोघंजण मिळून आहेत. सेकंड टाईप आहे हा. सेकंड टाईपमध्ये बघा, एक्स आणि वाय दोघंजण मिळून काम केलं तर 20 दिवसात कंप्लीट होते आणि एकट्या वायनं जर ते काम कंप्लीट केलं तर ते 30 दिवसात कंप्लीट होते. तर क्वेश्चनमध्ये विचारलंय एकट्या एक्सला ते काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतील? जर एक्स आणि वायनं मिळून दोघांनी मिळून काम कंप्लीट केलं तर 20 दिवसात कंप्लीट होते आणि एकट्या वायनं जर ते काम कंप्लीट केलं तर ते 30 दिवसात कंप्लीट होते. तर एकट्या एक्सला ते काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतील? मग LCMनं कसं करणार आपण? त्या दोघांचा LCM घ्यायचा. LCM म्हणजे काय असणार आहे? त्यांचा टोटल वर्क असणार आहे. तर 20 आणि 30चा LCM किती येईल? 60 युनिट. म्हणजे टोटल वर्क किती झालं त्यांचं? हे 60 झालं. मग 60 युनिट काम कंप्लीट करण्यासाठी एक्स आणि वायला 20 दिवस लागले तर त्यांची इफिशियन्सी किती येईल पर डेची? 60/20 म्हणजे 3. आणि 60 युनिट काम कंप्लीट करण्यासाठी एकट्या वायला 30 दिवस लागले तर त्याची पर डेची इफिशियन्सी किती येईल? 60/30 म्हणजे 2 युनिट. आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारले की एक्सला किती वेळ लागेल? एक्सचा टाईम काढायचा, एक्सचे डेज काढायचे आहेत. ओके, तर डेज कसे काढतो आपण? टोटल वर्क डिवायडेड बाय त्याची इफिशियन्सी. टोटल वर्क किती आहे? 60 युनिट आहे. कुणाला करायचं आहे? एक्सला करायचं आहे. एक्सची इफिशियन्सी किती असेल? एक्सची इफिशियन्सी बघा, एक्स आणि वाय दोघांची इफिशियन्सी किती आहे कंबाईन? एक्स प्लस वायची दोघांची मिळून कंबाईन इफिशियन्सी आहे 3 आणि त्याच्यामध्ये एकट्या वायची जर इफिशियन्सी पुट केली तुम्ही, एकट्या वायची इफिशियन्सी आहे 2, तर त्याच्यावरून तुम्हाला एकट्या एक्सची इफिशियन्सी भेटेल. किती येईल मग? +2. इकडे लेफ्ट हँड साईडला गेलो -2 होतील तर एक्सची इफिशियन्सी येईल 3 - 2 म्हणजे एक्सची इफिशियन्सी किती येणार आहे? 1. तर मग टोटल वर्कला त्याच्या इफिशियन्सीनं जर डिवाइड केलं तर एकट्या एला ते काम कंप्लीट करण्यासाठी, एकट्या एक्सला ते काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतील? तर 60/1 म्हणजेच 60 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 60 दिवस लागतील. या पद्धतीनं तुम्ही हे करू शकता. दुसऱ्या पद्धतीनं बघा, शॉर्टकट पद्धतीनं एक्स आणि वायचे दिवस दिलेत आणि खाली एकट्या वायचे दिवस दिलेत तर विचारले एकट्या एक्सला ते काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतील? तर दुसऱ्या पद्धतीनं शॉर्टकट पद्धतीनं या पद्धतीनं करू शकता. वर काय करायचं तुम्हाला? ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. तर 20 × 30 करायचं आणि खाली काय करायचं? दोघांची सबट्रॅक्शन करायची डेजची. एकट्याचं विचारलं असेल तर सबट्रॅक्शन करायची. 30 - 20 किती येईल? 10. तर किती येईल आन्सर मग? 10 × 10, 10 × 2 = 20, 30 × 2 किती असणार आहे? 60. तर या पद्धतीनं एकट्या एक्सला किती दिवस लागतील? तर 60 दिवस लागतील. इन लाईन एका लाईनमध्ये पण तुम्ही त्याला करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण अजून. सपोज P आणि Qला मिळून एक काम कंप्लीट करण्यासाठी 15 दिवस लागतात आणि एकट्या Pला मिळून ते काम कंप्लीट करण्यासाठी 20 दिवस लागत असतील तर एकट्या Qला ते काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतील? क्वेश्चन काय? P आणि Qनं मिळून सोबत काम केलं तर 15 दिवसात कंप्लीट होत आहे. एकट्या Pनं ते काम केलं तर 20 दिवसात कंप्लीट होत आहे आणि तेच काम एकट्या Qनं केलं तर किती दिवस लागतील असं विचारले. टोटल वर्क त्यांचा LCM असेल आणि ते आपलं टोटल वर्क असणार आहे. 15 आणि 20चा LCM असणार आहे किती? 60 युनिट. मग हे 60 युनिट काम कंप्लीट करण्यासाठी P आणि Qला मिळून 15 दिवस लागतात. तर P आणि Qची कंबाईन इफिशियन्सी किती येणार आहे? पर डेची इफिशियन्सी 60/15 म्हणजे 4 युनिट आणि 60 युनिट काम कंप्लीट करण्यासाठी Pला 20 दिवस लागतात. तर Pची एकट्याची इफिशियन्सी किती येईल? 60/20 म्हणजे 3 युनिट. मग आपल्याला विचारले Qला किती टाईम लागेल? Qचे डेज काढायचे. तर डेज कसे काढतो आपण? टोटल वर्क डिवायडेड बाय त्याची इफिशियन्सी. मग टोटल वर्क किती आहे? 60 युनिट आहे आणि कुणाला करायचं आहे? तर Qला करायचं आहे. मग Qची इफिशियन्सी किती येईल? P आणि Qची मिळून इफिशियन्सी माहिती आहे तुम्हाला, कंबाईन 4 आहे. त्याच्यामध्ये Pची इफिशियन्सी 3 आहे तर Qची इफिशियन्सी किती येईल? 4 - 3 म्हणजेच 1. तर Qची इफिशियन्सी असणार आहे 1. तर 60/1 म्हणजेच किती असणार आहे? 60 दिवस. तर Qला ते काम कंप्लीट करण्यासाठी एकट्याला किती दिवस लागतील? तर 60 दिवस लागतील. दुसऱ्या पद्धतीनं कसं करतो आपण? वर काय करायचं? न्यूमरेटरला दोघांच्या डेजचा गुणाकार करायचा आहे 15 × 20 आणि खाली डिनॉमिनेटरला त्यांच्या डेजची सबट्रॅक्शन करायची. 20 - 15 किती होतील? तर 5. तर किती येईल आन्सर मग? 5 × 5 = 24 तर किती येईल? 15 × 4 60 दिवस. तर या पद्धतीनं तुम्ही त्याला कॉल करू शकता. ठीक आहे, या पद्धतीनं त्याला सॉल्व्ह करू शकता. चला नेक्स्ट बघू आपण. 3 पर्सन आले तर कसं सॉल्व्ह करायचं? सपोज एक्झाम्पल घेऊ आपण.
पी ह्या व्यक्तीला एक काम कंप्लीट करण्यासाठी 12 दिवस लागतात. क्यू ह्या व्यक्तीला एक काम कंप्लीट करण्यासाठी 15 दिवस लागतात. आणि आर ह्या व्यक्तीला तेच काम कंप्लीट करण्यासाठी 30 दिवस लागतात. तर क्वेश्चन विचारला पी प्लस क्यू प्लस आर तिघांना मिळून सोबत काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतील. तर कसं सॉल्व करणार ह्याला, सेम टोटल वर्क काढायचं. टोटल वर्क काय असणार आहे तुमचं, त्यांचा LCM असणार आहे. मग 12, 15 आणि 30चा LCM किती येईल, 60 युनिट. LCM भेटला 60 युनिट, म्हणजे हे 60 युनिट त्यांचं काम असणार आहे, तिघांना मिळून करायचे. जर 60 युनिट काम एकट्या ए न केलं तर 12 दिवसात कंप्लीट होतंय. तर 60 युनिट काम एकट्या पी न केलं तर 12 दिवसात कंप्लीट होते. तर पीची इफिशियन्सी किती असेल, 60/12 म्हणजे 5 युनिट. हे 60 युनिट काम एकट्या क्यू न केलं तर किती दिवसात कंप्लीट होत आहे, 15 दिवसात कंप्लीट होत आहे. तर क्यूची इफिशियन्सी किती असेल, 60/15 म्हणजे 4 युनिट. आणि हे 60 युनिट काम एकट्या आर न केलं तर किती दिवसात कंप्लीट होते, 60/30 म्हणजे 2 दिवसात. म्हणजे त्याची इफिशियन्सी किती असणार आहे, पर डेची 2 युनिट. तर क्वेश्चनमध्ये विचारले काय आपल्याला की 60 युनिट काम कंप्लीट करण्यासाठी पी क्यू आणि आरला तिघांना मिळून किती वेळ लागेल. मग तिघांची इफिशियन्सी किती आहे, पीची पर डेची इफिशियन्सी 5, क्यूची 4 आणि आरची आर. तर किती असेल, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11. तर 60 युनिट काम कंप्लीट करण्यासाठी तिघांची इफिशियन्सी 5 आणि 4 9, 9 आणि 2 11. तर किती दिवस लागतील तिघांना मिळून, तर 60/11 दिवस लागतील. ओके, ह्याला जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कन्वर्ट केलं तर किती येईल, 11×5 = 55, उरले किती 5. तर 5.5/11 दिवस लागतील. काय केलं बघा, क्वेश्चन असा होता की पीला एक काम कंप्लीट करण्यासाठी 12 दिवस लागतात, क्यूला एक काम कंप्लीट करण्यासाठी 15 दिवस लागतात आणि तेच काम आरला कंप्लीट करायचं होतं, तर आरला कंप्लीट करण्यासाठी 30 दिवस लागतात. तर क्वेश्चनमध्ये विचारलं होतं की तिघांनी मिळून जर सोबत काम केलं, पी क्यू आणि आरनं तिघांनी मिळून सोबत काम केलं तर ते काम किती दिवसात कंप्लीट होईल असं विचारलं होतं आपल्याला. मग काय करायचं, स्टार्टिंगला टोटल वर्क काढून घ्यायचं. टोटल वर्क हे असणार आहे त्यांचा LCM. मग LCM 12, 15 आणि 30चा किती आला, 60 युनिट. 60 युनिट LCM आला. मग आता पीला एकट्याला 60 युनिट काम कंप्लीट करण्यासाठी 12 दिवस लागतात, तर त्याची पर डेची इफिशियन्सी किती झाली, 60/12 म्हणजे 5 युनिट. क्यूची इफिशियन्सी काढली 60/15 म्हणजे 4 युनिट आणि आरची इफिशियन्सी 60/30 म्हणजे 2 युनिट. तर क्वेश्चनमध्ये विचारले की तिघांनी मिळून जर सोबत काम केलं तर हे 60 युनिट काम कंप्लीट करण्यासाठी तिघांना किती दिवस लागतील. तर 60 किती येईल, तिघांची पर डेची इफिशियन्सी 5 + 4 9, 9 आणि 2 11. तर किती दिवस लागतील, 60/11 दिवस. तर 60/11 म्हणजेच किती असणार आहे, 11×55 उरले 5, 5.5/11 दिवस. तर या पद्धतीने येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. सपोज एस ह्या व्यक्तीला एक काम कंप्लीट करण्यासाठी 20 दिवस लागतात, टी ह्या व्यक्तीला तेच काम कंप्लीट करण्यासाठी 30 दिवस लागतात आणि यू ह्या व्यक्तीला सेम काम कंप्लीट करण्यासाठी 40 दिवस लागतात. तर एस, टी आणि यू ह्या तिघांना मिळून ते काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतील. तर पहिलं काम कंप्लीट करायचं काय, LCM घ्यायचा. LCM म्हणजे त्यांचं टोटल वर्क असणार आहे. तर टोटल वर्क किती येईल, 20, 30, 40चा LCM 120. म्हणजे टोटल वर्क किती आहे, ते काम कंप्लीट करायचे आहे त्यांना 120. 120 युनिट काम कंप्लीट करायचं आहे, तर एसला 20 दिवस लागतात. तर एसची पर डेची इफिशियन्सी किती असेल, 120/20 म्हणजे 6. टीला ते काम कंप्लीट करण्यासाठी 30 दिवस लागतात, तर त्याची इफिशियन्सी किती येईल, 120/30 म्हणजे 4 युनिट. आणि यूची इफिशियन्सी किती येईल, यूला ते काम कंप्लीट करण्यासाठी 120 दिवस लागतात. 120 युनिट काम कंप्लीट करण्यासाठी 40 दिवस लागतात, तर यूची इफिशियन्सी किती येईल, 120/40 म्हणजे 3. तर क्वेश्चनमध्ये विचारले तिघांना मिळून ते काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतील. तर किती येईल, 120 युनिट काम कंप्लीट करायचं आहे, तिघांना मिळून करायचं आहे. एसला इफिशियन्सी 6, टीची इफिशियन्सी 4 आणि यूची इफिशियन्सी 3. तर तिघांची कंबाईन इफिशियन्सी किती येईल, 6 आणि 4 10, 10 आणि 3 13. तर 120 युनिट काम 13च्या इफिशियन्सीनं किती दिवसात कंप्लीट होईल, तर 120/13 दिवस त्यांना लागतील तिघांना मिळून कंप्लीट करण्यासाठी. एस, टी आणि यू या तिघांना मिळून ते काम कंप्लीट करण्यासाठी 120/13 दिवस लागतील. ठीक आहे. तर या पद्धतीनं आज आपण बेसिक बघितलं टाईम अँड वर्कचे. नेक्स्ट लेक्चरमध्ये यापुढील पार्ट बघूया. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला त्याचा अपडेट लवकर येऊन जाईल. धन्यवाद.